नमस्कार, मी वैशाली. फॅमिली फूड्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी पुन्हा एकदा व्लॉग घेऊन आलेली आहे. तर आज आपण स्वराज्याची राजधानी असलेला अजिंक्यतारा या किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर हा किल्ला कसा आहे तो मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. कोरोना असल्यामुळे पहाटे 5:30 ते सकाळी 9 पर्यंतच किल्ल्यावरती जाण्याची किंवा येण्याची परमिशन असते. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी खूप जण या किल्ल्यावरती येतात. तर किल्ल्यावरती जाताना आपल्याला 4 भिंती लागते. तर 4 भिंती ही एक इमारत आहे. तर आता आपण 4 भिंतीकडे जाऊयात. तर या टेकडीवर सातारचे प्रजाहित दक्ष छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी इसवी सन 1830च्या सुमारास 4 भिंती म्हणून ओळखली जाणारी ही इमारत बांधली. याला नजर बंगला असेही म्हटले जाते. तर राजघराण्यातील स्त्रिया छत्रपतींची दसऱ्याची स्वारी या इमारतीमधून पाहत असत. पहा, या इमारतीमधून अजिंक्यतारा किल्ला दिसत आहे. आणि सातारा सिटी दिसते आहे. पहा, तुम्ही पाहू शकताय ही इमारत 4 भिंत म्हणून ओळखली जाते. खूप लोक इथे विश्रांतीसाठी येतात. तर आता आपण अजिंक्यताऱ्याकडे जाऊयात. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. चालत वरती आल्यावर गड अजून पुढे थोडासा आहे. तर अर्ध्यात आल्यावर तुम्ही पहा, इथे जो डोंगराच्या पायथ्याहून जो रोड जातो तो सज्जनगड ठोसेघर इकडे जाणारा हा रोड आहे. आणि हा जो घाटाचा रोड आहे दिसत आहे तुम्ही पहा, तर हाच रोड येवतेश्वर, कास पठार आणि बामणोलीकडे जातो. आणि आता हा जो खाली रोड दिसत आहे डोंगराच्या अगदी पायथ्याशी, हा जुना कोल्हापूर हायवे आहे. हा बोगद्यातून, साताऱ्याच्या बोगद्यातून हा रोड कोल्हापूरकडे जातो, जो पुढे शेंद्र्यामध्ये नॅशनल हायवेला मिळतो. आणि या पुढे ज्या टेकड्या दिसत आहे त्या समोरची टेकडी आहे ती सज्जनगडाची टेकडी आहे. तो सज्जनगड आहे पहा. आणि या चाळकेवाडीच्या पवनचक्क्या दिसत आहेत. आता इथूनच किल्ल्याचा एक बुरुज दिसत आहे. तर आता किल्ल्यावरती जाऊयात. पहा, किल्ल्याच्या मेन दरवाजाजवळ आलेलो आहे. आपला भगवा झेंडा फडकत आहे. तर या किल्ल्याची उंची 300 मीटर आहे. तर गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे. आणि हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने खूप सोपा समजला जातो. आणि हा किल्ला स्वराज्याची 4थी राजधानी म्हणून ओळखला जातो. हा किल्ला शिलाहार वंशीय भोज दुसरा याने इसवी सन 1190 बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. शिवराज्याचा विस्तार होत असताना 27 जुलै 1673 हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. तर पहा, किल्ल्यावरती खूप सारे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. पहा, खारुताई. आणि किल्ल्यावरती माकडेही खूप आहेत. आज दिसत नाहीत,
पण नेहमी खूप माकडे असतात. किल्ल्याचा दरवाजा अगदी सुस्थितीत जसाच्या तसा आहे. त्या काळातील दरवाजा आहे हा. नूतनीकरण वगैरे केलेलं नाही. कोरोनामुळे हा दरवाजा बंद आहे. तर छोट्या दरवाजातून लोक ये जा करत असतात. हा किल्ला शिल्पकलेचा एक उत्तम उदाहरण आहे. इसवी सन 1699 रोजी औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घातला होता. हा किल्ला जिंकल्यानंतर औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव अजंतारा असे ठेवले. नंतर तारा राणीने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव अजिंक्यतारा ठेवले. पण हा किल्ला पुन्हा मोगलांकडे गेला. मात्र 1708 शाहू महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि हा किल्ला पेशव्यांकडे गेला. आणि दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर हा किल्ला 11 फेब्रुवारी 1818 इंग्रजांकडे गेला. तर पहा, आता आपण आलेलो आहे मेन दरवाजाच्या वरती जो बुरुज आहे त्या बुरुजावरती. इथून सातारा सिटी पहा किती सुंदर दिसते आहे. वातावरण अगदी छान झालेले आहे. आता आपण किल्ल्यावरती जाऊयात. किल्ल्याच्या भिंती अजूनही भक्कम अवस्थेत आहे. किल्ल्यावरती आल्यानंतर उजव्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे. सकाळी खूप लोक फिरण्यासाठी या किल्ल्यावरती येतात. इथे छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. पहा, हे लोक आपल्या आईचे म्हाताऱ्या आईचे इथेही व्यायामशाळा आहे. आता पुढे जाऊयात. पुढे आल्यानंतर इथे महाराणी ताराबाई यांच्याविषयी स्मृतिफलक लावलेला आहे. आता पुढे आल्यानंतर प्रसार भारती FM सेंटर आहे आकाशवाणी साताराचे. आता आपण मंगळाई देवीकडे जाऊयात. मंगळाईकडे जाताना महाराणी ताराबाई यांचा राजवाडा आढळतो. तो डासळलेल्या अवस्थेत आहे. धान्याची कोठारही आढळतात पण ती डासळलेली आहेत. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ताप आला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती 2 महिने विश्रांतीसाठी होते.
1719मध्ये महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर या ठिकाणी वास्तव्यास होत्या. तसेच राजाराम महाराजांच्या पत्नी आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई 1731 अखेरपर्यंत या किल्ल्यावरच वास्तव्यास होत्या आणि महाराणी ताराबाईंचा मृत्यू या अजिंक्यतारा किल्ल्यावरतीच झाला. तर पहा हा महाराणी ताराबाईंचा राजवाडा. आता आपण मंगळाई देवीकडे जाऊयात. मंगळाईकडे जाताना किल्ल्यावरती पाण्याची तळी आडवी येतात. पावसाळा असल्यामुळे तळी पूर्णपणे भरली गेलेली आहेत. उन्हाळ्यामध्येही थोडेफार पाणी राहते तळ्यांमध्ये. किल्ल्यावरती 7 तळे आहेत असे म्हटले जाते, परंतु आपल्याला आता झाडांमुळे वगैरे 3 ते 4च तळी दिसतात. आता मंगळाई देवीकडे आलेलो आहोत. कोरोनाचा काळ असल्यामुळे मंदिर बंद आहे. तुम्हाला खिडकीतून दाखवते मी देवी. दरवर्षी इथे नवरात्रामध्ये खूप गर्दी असते. नवरात्रामध्ये खूप मोठा उत्सव भरला जातो. इथे लोकांची खूप ये-जा असते. पहाटे उठून लोक गडावरती येत असतात. हा मंगळाई देवीचा परिसर. इथे अजिंक्यतारा असे नाव कोरलेले आहे. आता आपण जाऊयात दक्षिण दरवाजाकडे. किल्ल्यावरून वातावरण अगदी सुंदर दिसते आसपासचे. तर सह्याद्री डोंगर रांगेतील हा किल्ला. या किल्ल्यावरून नंदगिरी, चंदनवंदन किल्ले, तसेच सज्जनगड, कल्याणगड व जरंडा या किल्ल्यांचे दर्शन आपल्याला घडते. किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शाहू महाराजांनी 1721मध्ये शाहूनगर वसवले. तर हे शाहूनगर म्हणजे आजचे सातारा. तर स्वराज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राजधानी किल्ल्यावरून खाली नेली गेली होती. ही जी खिंड दिसत आहे या खिंडीतून संभाजी महाराज पन्हाळगडावरती गेले होते. तर या दक्षिण दरवाजामधूनच. पहा हा किल्ल्याचा दक्षिण दरवाजा आहे. या दरवाजाचे नूतनीकरण केलेले आहे.
भिंती पहा जशाच्या तशा आहेत. पहा हा बुरुज दिसत आहे खाली दक्षिण दरवाजातून जाणारा. दक्षिण दरवाजातून या बुरुजाकडे जाते आणि ही खिंड, या खिंडीतूनच संभाजी महाराज पन्हाळ्यावरती गेले होते. आता पुढे आल्यानंतर रत्नेश्वराचे मंदिर आढळते. बाहेर तळ आहे. अशा पद्धतीने आपला संपूर्ण किल्ला फिरून झालेला आहे. तर आता आपण किल्ला उतरणार आहोत. किल्ल्यावरती जाताना असे ठिकठिकाणी पाट्या लावलेल्या आहेत स्वच्छतेच्या दृष्टीने. आता गड उतरून आल्यानंतर आपण इथे किल्ल्याच्या पायथ्याशी मंगळाई देवीचे मंदिर आहे ते पाहूयात. वरती किल्ल्यावरती एक मंगळाई देवीचे मंदिर आहे आणि पायथ्याशी एक मंगळाई देवीचे मंदिर आहे. नवरात्र उत्सवामध्ये दोन्हीही मंदिरामध्ये खूप गर्दी असते. तुम्ही पाहू शकता देवीची सकाळची आरती सुरू आहे. आणि इथेच गडाच्या पायथ्याशी गणपतीचे मंदिर आहे. अशा पद्धतीने आपला स्वराज्याची राजधानी असलेला अजिंक्यतारा किल्ला पूर्णपणे पाहून झालेला आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि त्याचबरोबर नवनवीन अजून व्लॉगसाठी आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपले फॅमिली फूड्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज किंवा नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. घरी राहा, सुरक्षित राहा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.